व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक करा। मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला जर मुली असतील ना किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना मुली असतील ना, त्यांना मला एक संदेश द्यायचा आहे। मलाही 2 मुली आहेत। नाते संबंध कसलेही ठेवू नका। जर तुमच्या मुलांवर पर्यंत वेळ येत असेल तर कसलेच नाते संबंध ठेवू नका। मुलीला फक्त बाप एकच व्यक्ती असा आहे की तो चांगल्या नजरेने बघू शकतो। इतरांवर मामा, काका, दादा, भाऊ, इकडचा तिकडचा कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका। आणि मुली तुमच्या म्हणजे पप्पा तर नसतात घरामध्ये, पण मुली आईच्या नजरेच्या आड जाऊ देऊ नका। भले मग ते गल्लीत खेळायला असू द्यात किंवा शेजारी कोणी राहत असेल, शेजाऱ्यांवर विश्वास ठेवू नका। तुमची मुलगी तुमच्या डोळ्यासमोर आहे का? तुम्ही तिच्या बाजूला आहात का? तर तिला खेळू द्या। तुमच्या डोळ्याआड जर मुलगी खेळत असेल तर तिला पाठवू नका। भले मग ती 4 वर्षाची असू द्यात किंवा 10 वर्षाची असू द्यात, दुसऱ्याच्या घरी मुली पाठवू नका। आणि कितीतरी बायका पकडल्या गेलेल्या आहेत लहान मुलांसोबत वाईट कृत्य करताना। पुरुषांचा तर विषय सोडा, तुम्हाला जगात कुठली घटना घडती, आज पुण्यात कुठली घटना घडली तुम्हाला माहीत आहे का? माझं नेहमी हेच डोक्यात असतं की जग मुलींकडे किती लहान असेल तर चांगल्या दृष्टीनं पाहत नाहीत, वाईट कृत्य करून जीव घेतात। आणि न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवू नका किंवा तिथपर्यंत वाट बघू नका। तुमचे मुलं तुमच्या डोळ्याआड जाऊच देऊ नका। एकदा की तुमच्या मुलाचं नुकसान झालं की न्याय व्यवस्था, मंत्री तंत्री काही करत नाहीत। मोर्चा कुठल्याच गोष्टीला काहीच होत नाहीये। फक्त तुमचे मुलं तुमच्या सोबत 24 तास ठेवा, तुमच्या नजरेसमोर ठेवा, बस एवढंच सांगायचंय। भले मग तुम्ही किती श्रीमंतातले श्रीमंत असू द्यात किंवा गरीब असू द्यात, तुमचे मुलं तुमच्या डोळ्यासमोर ठेवा। आणि मुलांनाही चांगले संस्कार द्या आणि मुलांनाही मोकळं सोडू नका। कारण चुकीचं कृत्य करणारे हे मेल आहेत आणि चूक नसताना चुकीची घटना घडत आहे ती फिमेलवरती आहे। तुमच्या कुठल्याच मुली लहान मोठ्या नजरेआड जाऊ देऊ नका, कारण नंतर बोलून उपयोग नाही। आणि बाहेर गेलं आणि काही घडलं तर जग बोलायला बसलेलं आहेच। आईला काळजी नव्हती, आई बिंदास मुलींना फिरू द्यायची, खेळू द्यायची। त्यामुळे डोळ्यासमोर, आईच्या डोळ्यासमोर मुली पाहिजेत, बस इथेच विषय संपला। जगावर कुठल्याच प्रकारचा विश्वास ठेवू नका।